Hello friends, welcome to you my YouTube channel that is English Education. Friends, today we are going to learn one of the best poem from 8th standard. The name of the poem, Be the Best. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 8वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पहिली पोएमचे मराठी स्पष्टीकरण बघणार आहोत. चला तर शिकूया इयत्ता 8वीची पहिली पोएम बी द बेस्ट. बी द बेस्ट म्हणजेच काय तर सर्वोत्कृष्ट व्हा, चांगले बना, यशस्वी बना असा त्याचा अर्थ आहे. बी द बेस्ट सर्वोत्कृष्ट बना. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. पाईन म्हणजेच काय तर एक आहे जे सर्वात उंच आणि टेकडीवरती असतं. इफ यू कांट बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल, जर तुम्ही पाईन वृक्ष जे टेकडीवरती उंच असतं ते जर होऊ शकत नसाल तर बी अ स्क्रब इन द व्हॅली. तर तुम्ही स्क्रब म्हणजेच काय तर ॲन एरिया कवर्ड विथ अ स्मॉल लो प्लॅन्ट्स. आपण त्याला झुडूपही म्हणू शकतो. जर तुम्ही पाईन ठेवू शकत नाही तर तुम्ही स्क्रब तरी बना. म्हणजे व्हॅली म्हणजेच दरी, दरीच्या बाजूला जे स्क्रब असतं, झुडूप असतं, हे झुडूप तरी बना. बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईट ऑफ द रील. पुन्हा लिटल स्क्रब म्हणजे लहान झुडूप, बाय द साईट ऑफ द रील. रीलचा अर्थ आहे अ स्ट्रीम म्हणजेच काय, किंवा त्याला आपण ओहोल असा ओढा असं आपण म्हणू शकतो. तर ते तरी बना. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. जर तुम्ही झाड बनू शकत नसाल तर निदान झुडूप तरी बना, बुश तरी बना. म्हणजेच कवीला असं इथे म्हणायचं आहे की तुम्ही सर्वोत्तम बना, किंवा त्याला संदेश असा द्यायचा आहे की की व्हॉट एव्हर वी डू वी नीड टू बी द बेस्ट. जे काही तुम्हाला करायचं आहे ते सर्वोत्कृष्ट करा हे त्याला सांगायचं आहे. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी अगदी नेचरचा वापर केला आहे. नैसर्गिक उदाहरण देऊन तुम्हाला ते पटवून देण्याचा कवीने प्रयत्न केला आहे. दुसरा स्टांजा बघूया. इफ यू कांट बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास. जर तुम्ही बुश बनू शकत नाही, तुम्हाला बुश म्हणून काय माहिती आहे झालेलं आहे, बुश म्हणजेच झुडूप. जर तुम्ही झुडूप बनू शकत नसाल तर बीट ऑफ द ग्रास, तर तुम्ही एखादा गवताचा लहानसा तुकडा तरी बना. अँड द सम हायवे हॅपियर मेक. हायवे म्हणजेच काय तर महामार्ग. हायवेच्या महामार्गाच्या दोन्ही बाजूने जे हिरवेगार गवत पसरलेले असतील आणि आपले जीवन ज्या पद्धतीने आनंदी होत जाते त्या पद्धतीने तुम्ही हायवेसुद्धा बनवू शकता. त्यामुळे हायवेचं उदाहरण दिलेलं आहे. इफ यू कांट बी अ मस्की देन जस्ट बी अ बास. इफ यू कांट बी अ मस्की, मस्की अँड बास हे दोन शब्दांचे अर्थ आहेत. नेम ऑफ द फिश हे जे माशाचे नाव आहेत. जर तुम्ही मस्की बनू शकत नाहीत तर बास तरी बना. बट द लिवलिश बास इन द लेक. परंतु जिवंत अशा पद्धतीने सर्वात वावरण्यात येतो बास बना, बास मासा तरी बना. वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गो टू अ क्र्यू. गो टू बी क्र्यू. बघा, आपण सर्वजण कॅप्टन होऊ शकत नाही. एखाद्या जहाज असेल, या जहाजावरती आपण सर्वजण कॅप्टन होऊ शकत नाहीत. जर आपण कॅप्टन होऊ शकत नाहीत तर वी गॉट टू बी द क्र्यू. क्र्यू तुम्ही बना. म्हणजेच काय, क्र्यू म्हणजे सेलर्स हू वर्क ऑन अ शिप्स. म्हणजेच त्या जहाजावरती खलाशी तरी बना. देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस देअर. की आपल्या सर्व काही आपल्यासाठी आहे, म्हणजे आपल्यासाठी आहे. देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेसर टू डू. म्हणजे काही जी कामं आहेत हे खूप मोठी कामं आहेत आणि काही कामं आहेत ही इतकीशी महत्त्वाची कामं नाहीत. दिस इज अनइम्पॉर्टंट. म्हणजे अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. म्हणजे जे काही काम असेल ते मोठं असो किंवा छोटं असो, जे काही तुम्हाला टास्क असेल हे टास्क तुमच्या जवळ आहे आणि ती जवळ असलेले काम तुम्ही बेस्ट करा, सर्वोत्कृष्ट करा. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. जर तुम्ही महामार्ग बनवू शकत नाही तर तुम्ही ट्रेल तरी बना. म्हणजेच काय, नॅरो पाथ, ती छोटा रस्ता तरी बना तुम्ही. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. जर तुम्ही सूर्य बनू शकत नाहीत तर तुम्ही तारे तरी बना, चांदण्या तरी बना. इट इज नॉट बाय साईज दॅट यू विन ऑर यू आर फेल. आपली जी साईज आहे ही आपली यशस्वी किंवा अयशस्वी हे आपण त्यावरून ठरवू शकत नाही. ठीक आहे. बट द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर.
जे काही तुम्हाला करायचं आहे ते सर्वोत्कृष्ट करा. अशा पद्धतीने पोएम आहे. ही डग्लास मॅलोच यांची ही कविता आहे. तर आपण या कवितेचे मराठी स्पष्टीकरण केलेलं आहे. जर तुम्हाला माझं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तसंच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बी द बेस्ट या पोएमचा आपण इंग्लिश वर्कशॉप नक्कीच बघूया. मी लवकरच ते अपलोड करेन. धन्यवाद.